जिथं वेळ मिळत तिथं शारीरिक संबंध करायचे आणि एवढे काम वासनेमध्ये धुंद झाले होते की त्यांना कशाचंच भान राहिलं नव्हतं. विनोद आणि सुरेखा नात्याने ते कोणीच नव्हते, पती पत्नी नव्हते, बहीण भाऊ नव्हते, परंतु त्यांचं नातं हे एक पवित्र नातं होतं. परंतु त्याच नात्यामध्ये त्या दोघांनी सीमा ओलांडली. विनोद आणि सुरेखा घरामध्ये कोणी नसलं की त्याच संधीचा फायदा घ्यायचा आणि त्याच ठिकाणी शारीरिक संबंध बनवायचे. शेतामध्ये काही काही कामानिमित्त गेले शेतामध्ये देखील आहे त्या ठिकाणी संधीचा फायदा घ्यायचा आणि त्या ठिकाणी शारीरिक संबंध करायचे. कुठे गावाला जाता येता शारीरिक संबंध बनवायचे. एवढे शरीराच्या कामसूत्राच्या अधीन होते की ते बेभान सुटले होते आणि दिवसातून एकदा तरी संधीचा फायदा घ्यायचे आणि एकांतामध्ये जाऊन शारीरिक सुख घ्यायचे. तेही नैसर्गिक नाही तर अनैसर्गिक सुद्धा सुख घ्यायचे. एवढे बेभान झाले होते विनोद आणि सुरेखा. सुरेखा ही 35 वर्षाची होती आणि विनोद हा फक्त 21 वर्षाचा होता. आणि विशेष म्हणजे विनोद आणि सुरेखा यांचं नातं वहिनी दिराचं होतं. विनोदचा भाऊ हा राहुल, राहुलची पत्नी ही सुरेखा. राहुल हा मोठा होता आणि राहुलचा छोटा भाऊ हा विनोद होता. राहुल काही कामानिमित्त बाहेरगावी जायचा. 2-2, 3-3 दिवस मुकामी राहावं लागायचं आणि घरातलीच महिला असल्यामुळे वहिनीचं दिराचं नातं असल्यामुळे घरातलीच सदस्य झाली आणि याच घरामध्ये षडयंत्र रचलं गेलं. सुरेखाचं आणि विनोदचं प्रेम प्रकरण जुळलं. सातत्याने घरामध्ये उठणं बसणं, दोघांची मनं जुळली, एकमेकांवर दृष्टी पडली, नजरेला नजर लागली आणि दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. याच प्रेम प्रकरणाचं रूपांतर शारीरिक सुखामध्ये झालं आणि घरामध्येच शारीरिक सुख घ्यायला सुरुवात केली. शेतामध्ये काही कामानिमित्त जायचं म्हटलं सोबत जायचे आणि शेतामध्ये देखील काम सूत्र त्यांचं चालूच राहायचे. दोघांवर कोणी संशय देखील घेत नव्हतं, कारण भावाचीच पत्नी होती सुरेखा. विनोदवर आणि सुरेखावर कोणी संशय घेण्याचं कारणच नव्हतं, कारण घरातील होते, कुटुंबिक सदस्य होते, एक परिवार होता. वहिनी आणि दिराचे शारीरिक संबंधाबाबत कोणालाच चाहूल नव्हती. परंतु एका दिवशी राहुलला याची चाहूल लागली, भनक लागली. म्हणजे एका दिवशी विनोदची आणि राहुलची आई ही गावी गेली होती. घरी फक्त दोघच होते, वडील वारलेले होते. हे दोघच घरी होते, मूलबाळ नव्हतं. हे दोघच घरी होते आणि दुपारच्या वेळेला या दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू होते. त्याच वेळेला अचानक सरप्राईज म्हणून राहुल घरी आला. त्याने फोन केला नव्हता मी येतोय म्हणून, आणि त्यावेळेला राहुलने विनोदला आणि सुरेखाला म्हणजे भावाला छोट्या आणि पत्नीला निर्वस्त्र अवस्थेमध्ये, नको त्या अवस्थेमध्ये, नको ते करताना रंगेहात खिडकीतून पाहिलं आणि खिडकीतून पाहिल्यानंतर त्याने व्हिडिओ देखील शूट केला आणि पुन्हा फोन केला. दरवाजा उघडला, आतमध्ये गेला आणि तो खूप टेन्शनमध्ये होता, रागामध्ये होता. एका दिवशी त्याच्या मनात आलं की आपण पुन्हा एकदा रंगेहात पकडू, परंतु त्याने ती बघितलेली गोष्ट आणि तो व्हिडिओ मनामध्येच ठेवला. त्याने कोणालाही सांगितलं नाही. एका दिवशी विनोद आणि सुरेखा हे शेतामध्ये कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडले आणि जंगलामध्ये शारीरिक सुखाची त्यांची वासना सुरू झाली. जंगलामध्ये निर्वस्त्र अवस्थेमध्ये सुरेखा ती खाली होती आणि विनोद हा तिच्या वरती होता. शारीरिक सुख चालू होतं, शारीरिक संबंध चालू होते. त्याच वेळेला राहुल त्या ठिकाणी हजर झाला. राहुलला पाहिल्यानंतर दोघेही घाबरले, पायाखालची जमीन सरकली आणि विनोदने आणि सुरेखाने राहुलला त्याच ठिकाणी मारून टाकलं, गळा दाबला. त्यानंतर गमजाने त्याच जंगलामध्ये झाडाला गळफास घेतल्यासारखं त्याला दर्शवण्यात आलं. काही दिवस चर्चा झाली. राहुलने स्वतःला संपवलं असा भास झाला. विधिक क्रिया पार पडली, परंतु राहुलच्या आणि विनोदच्या आईला म्हणजे सुरेखाच्या सासूला संशय होता की हा घातपात आहे, कारण राहुल स्वतःला संपवणार नाही. तिने ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी असा संशय तुम्हाला का आला असं विचारलं. त्यावेळेला विनोदची आणि राहुलची आई म्हणते की राहुल हा स्वतःला संपवणाऱ्यातला नाही, तो खूप सुसंस्कारी आहे, कुटुंबाचा संपूर्ण खर्च भागतो, त्याला काहीही टेन्शन नव्हतं, वादविवाद नव्हता, भांडण नव्हतं. मला संशय आहे त्याची पत्नी सुरेखा म्हणजेच माझी सून आणि
दीर म्हणजेच विनोद या दोघांवरती मला संशय आहे. त्यावेळेला पोलिसांनी विनोदला आणि सुरेखाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली तेव्हा विनोदने संपूर्ण गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटनाक्रम त्याने घडलेला सांगितला. राहुलला कसं संपवलं, का संपवलं, संपूर्ण काही घटनाक्रम त्याने सांगितला. त्यानंतर सुरेखाला विचारलं. त्यावेळेला सुरेखाने देखील कबुली जबाब दिला आणि सुरेखाने देखील या घटनेमध्ये संपूर्ण सांगितलं घडलेला घटनाक्रम. त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली, दोघांनाही जेलबंद करण्यात आलं. या घटनेमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं, आपली प्रतिक्रिया कळवा. एक ठिकाणी तो लक्ष्मण होता जो वहिनीच्या पायाशिवाय पाहिला नाही आणि आज सध्या कधी भयानक अंगावर काटा. आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज, गुन्हेगारी विषय आपल्या चॅनलवर पाहायला मिळतं. स्टोरी ओपन. या घडलेल्या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. झारखंडमधील गढ़वा जिल्ह्यातील ही घटना समोर आलेली आहे. यामध्ये नामपात्र नावं चेंज करण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील रिअल क्राईम स्टोरी सोबत. धन्यवाद.